मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आणि ती अपडेट सर्व ठिकाणी आता चर्चेचा विषय बनलेली आहे। आणि अपडेट कशा संदर्भात मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, पण आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून मी महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे। मी तुम्हाला माहिती आहे अपडेट आले तुम्हाला अपडेट दिली होती आणि अपडेट होती की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जी काही आर्थिक सल्लागार परिषद असती, म्हणजे देशाचे प्रमुख मुखिया त्यांची जी काही आर्थिक सल्लागार परिषद असते, इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटी, तर त्या कमिटीने सांगितलं होतं की 1500 रुपये पुरेसे नाहीत, महागाईमुळे हा भत्ता वाढवण्यात यावा आणि आपल्या योजनेचा 24वा जूनचा हप्ता वितरित होणं आणखी बाकी आहे। म्हणजे 24 हप्ते म्हणजे जवळजवळ तब्बल 2 वर्षे झाले या योजनेमध्ये 1500 रुपयामध्ये 1 रुपया पण वाढला नाही, 1 रुपया पण वाढला नाही। आणि मध्य प्रदेशमध्ये 250 रुपये करता करता 1000 रुपये लाभ होता, तर तो आता तिथे 1500 रुपये लाभ मिळतो आहे आणि तिथे लाभार्थ्यांची संख्या आहे जवळपास 1,25,00,000। तर माझा राज्य शासनाला प्रश्न आहे की प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जर का शिफारस केली असेल लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवा, तर राज्य शासन ही शिफारस कधी लागू करणार? कारण आता ही स्वतः केंद्राच्या ठिकाणाहून शिफारस आहे, ही काय आपल्या मनाची शिफारस नाही आहे किंवा कोणीतरी मागणी केली म्हणून नाही। तर राज्य शासनाला स्वतः देशाचे पंतप्रधान आणि त्यांची आर्थिक सल्लागार परिषद सांगते आहे की तुम्ही लाडक्या बहिणींचे मानधन वाढवा। आणि फक्त त्यांना तुम्ही आश्वासन दिले म्हणून नाही, तर महागाई वाढलेली आहे, इन्फ्लेशन प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत काय वाढवायला पाहिजे तर लाडक्या बहिणीचं मानधन। आणि अशामध्येच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना तुम्ही पाहिलं असेल की काही एखादा मंत्री येतो आणि म्हणतो की लाडकी बहीण योजनेमुळे असा असा ताण आला आहे, फलानं झालं बिस्तान झालं। मग आता त्या मंत्र्याला माझी विनंती आहे, यावर काय म्हणणं आहे त्यांचं की स्वतः जर देशाच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जर सूचना केली असेल की लाडक्या बहिणीचं मानधन वाढवायला पाहिजे, तर ही तर खूप महत्त्वाची, यामध्ये खूप हुशार लोक बसलेले असतात या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये, असं नाही की कोणी पण असतं। तर त्यामुळे त्यांची जी काही सूचना असती तर ते कुठेतरी त्याच्यामध्ये इमोशन कमी असतं आणि फॅक्ट्स जास्ती असतात। तर त्यामुळे माझी अशी विनंती आहे की या आर्थिक सल्लागार परिषदेची म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस राज्य सरकार कधी लागू करणार? कारण की राज्य सरकारने अजूनही सांगतोय जबाबदारी स्पष्ट केलेली नाही। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी देणार यावर अजूनही क्लॅरिटी नाही। फक्त योग्य वेळी देऊ म्हणजे काय? तुम्ही तारीख का डिक्लेअर करीत नाही, तुम्ही महिना का डिक्लेअर करीत नाही, तुम्ही वर्ष का डिक्लेअर करीत नाही, अगदी स्पष्ट सांगा ना। योग्य वेळी देऊ म्हणजे 24 महिने ही योजना अशी ढकलत आणलेली आहे बघा पुढे। 24 महिने म्हणजे 24 हप्ते, म्हणजे थोडक्यात आपण 24 महिने गृहीत धरूयात, म्हणजे 2 वर्ष तब्बल योग्य वेळी देऊ, योग्य वेळ कधी येणार आहे असं करता करता 5 वर्ष लावणार का? आणि शेवटच्या महिन्यामध्ये किंवा शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही 2100 रुपयाची ऐवजी थोडीफार तुटपुंजी त्याच्यामध्ये वाढ करणार आणि तेवढंच लाडक्या बहिणींना वाटणार बरं झालं वाढले तरी आमचे पैसे। ते लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन आहे तर ते पूर्ण करणं राज्य शासनाची जबाबदारी आहे। आणि सध्या महागाई खूप वाढलेली आहे, त्यामुळे या महागाई वाढल्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जी स्पष्टपणे अहवालात सुचवले आहे लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढलं पाहिजे। तर माझीही राज्य शासनाला हे विनंती आहे, 2100 रुपये तुमच्या वस्तू जर वाढवणं होत नसेल तर 250 रुपये का होईना, माझं तर मत आहे 1500 आणि 2100 रुपयेच करा, 250 रुपये नकोच। पण तरी होत नसेल तर मध्य प्रदेशसारखी 250 रुपये वाढवत न्या। रक्षाबंधनला मध्य प्रदेशमध्ये 250 रुपये वाढवले गेलेले आहेत मागच्या, आणि ते हमेशा त्यांचं एक मुहूर्तच असतं रक्षाबंधन, कारण लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा सण। मग यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पण रक्षाबंधन निमित्त 250 रुपये वाढवणार का तुम्ही? यावर पण राज्य शासनाने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। आणि एवढी मोठी अपडेट येत असेल केंद्रावरून तर राज्य शासनाने काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी भूमिका घेतली पाहिजे की पहिलं तर नंबर 1चा मुद्दा राज्य शासनाने यावर त्यांची भूमिका वेळेवर आणि तारखासहित स्पष्ट करावी बघा। तारखासहित कशावर? महागाई वाढली आहे, 1500 रुपये पुरेसे नाही यावर। नंबर 2, कोणत्या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींचे मानधन वाढवणार आहात तो महिना सांगा आणि ती तारीख पण सांगा, वर्षही सांगा, नाही तर तुमचं वर्ष निघायचं अगदी शेवटचं। कारण की या योजनेला खूप महत्त्व आहे आणि लाडक्या बहिणींची जबाबदारी त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। यावर जास्त स्पष्टीकरण मला द्यायची गरज नाही।
हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्पष्ट करा. आणि कशी जबाबदारी स्पष्ट करा? महिना, तारीख आणि वर्ष सांगा कधीपासून तुम्ही लाडक्या बहिणींचे जे आहे मानधन वाढवणार आहात. आणि माझं तर मत आहे, जर 2100 रुपये होत नसेल तर किमान टप्प्याटप्प्याने का होईना पण वाढवा. आणि त्यामुळेच मी एकंदरीत या विषयाला खास करून तुम्हाला हा विषय घेतला आहे की प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जर शिफारस केली असेल तर राज्य सरकार याला लागू कधी करणार आहे. आणि जर का ही शिफारस त्यांनी केली नसती तर मग तो ऑब्वियसली यांनी सांगितलं असतं की बघा की हेच पैसे देताना कशी तारंबळ उडती आहे. मंत्री येतात ना मध्ये कोणचे पण आणि सांगतात, मग ते मंत्री आता कुठे गेले? त्यांनी पण भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ना, की जर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जर सांगितलं असेल तर मग राज्य शासनाने नक्कीच विचार करावा व लाडक्या बहिणींचा मानधन, त्यांचा भत्ता वाढवावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. प्रत्येक लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी आहेत, तुम्हाला पण काय वाटतं, तुमचं मानधन वाढलं पाहिजे की नाही, कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.